रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे जिल्ह्यातील तथाकथित मद्यसम्राट राजेंद्र गलानीवर गुन्हा दाखल करा, देशी दारू विक्री केंद्राच्या संचालिका शिल्पा शिंदे यांची मागणी। वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात मनसेचा राडा। दोन अग्निशस्त्रासह 4 जिवंत कारतूस बाळगणाऱ्या इस्माच्या धुळे तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या। कामटवाडे पश्चिम परिसरातील वावरे नगर येथे गादी दुकानाला भीषण आग। सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस द्या, राष्ट्रवादी महिला आघाडीची मागणी। झाडांना दोरा आवडण्यापेक्षा पतीच्या नावाने झाड लावा, वसुंधरा प्रतिष्ठानाने केली जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील तथाकथित मद्यसम्राट राजेंद्र गलानी यांच्या धुळे जिल्ह्यातील कुमारनगर भागात असलेल्या महाराष्ट्र लिकर ह्या होलसेल देशी दारू विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या देशी विदेशी दारूचे सेवन केल्यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे। तसेच ग्राहकांच्या तक्रारीवरून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून भेसळयुक्त दारू बनावट करणाऱ्या तथाकथित मद्यसम्राट राजेंद्र गलानीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राजेंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली। देशी दारू दुकान एक आहे, गव्हर्नमेंटला मी आजच्या तारखेला सर्व टॅक्स क्लिअर आहे। जो भी टॅक्सेस असेल 10-15 लाख रुपये वर्षाचा तोही भरतो, दुकानाच्या फी येत असतील ते बी भरतो। आज जर गव्हर्नमेंटला एवढा पैसा देऊन जर माल गलत येत असेल त्याची गव्हर्नमेंटने दखल घ्यायला पाहिजे होती, एवढीच माझी मागणी। ही तक्रार फक्त तुमच्याच हॉटेलला आहे का बाकीच्या अन्य ठिकाणी? बऱ्याच ठिकाणी असेल, पण काही लोक कोणी पुढे येऊन नाही राहिले। माहित पडलं मला, रजिस्टरवाले सांगतात भरणारे इथं कंप्लेंट आली तिथं आलेले, पण लेकिन नाही की हिंमत कोणी नाही करू आले यायची। असं काही लोकांचं जाऊ द्या, कोण कंप्लेंट करतो। आता माझं दुकानच चालून नाही राहिलं, समोरच्यांचं दुकान जोरात चालतायत, आपल्या दुकानात जात नाही माल। लक्षात येऊन गेलं ना, लोक डायरेक्ट काका वापस करतात, येतात पहिला हे दारू बरोबरने आपल्याकडून वापस करून जातात। मग आम्ही त्या क्वार्टर जमा करून ठेवले आहेत आणि दारूबंदीलाच दिलं, विदाउट बॅच नंबर बी। दारूबंदीला शंका पैदा होईल, साहेबांनी चौकशी करा, अहवाल मागवा। विदाउट बॅच नंबरचा माल सुद्धा विकला जातोय, बॅच नंबर तो विकला जातोय। आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की महाराष्ट्र लिकरचे मालक राजेंद्र गलानी हे धुळे जिल्ह्यातील गलानी पितापुत्र नामांकित तथाकथित मद्यसम्राट म्हणून ओळखले जातात। राजेंद्र गलानी यांच्यावर बनावट दारूच्या संशयावरून अनेक वेळा कारवाई देखील झाली आहे, मात्र तरी देखील शासनाकडून गलानी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही।
गलाणी यांच्या बनावट दारूमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्या या बनावट दारूमुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात बुडणार आहे। त्यामुळे सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्या बनावट दारूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र शिंदे यांच्याकडून करण्यात आली। आमच्या वडले पाळली 50 वर्षापासून दुकान आहे। ते दुकान आता माझ्या शिल्पा राजेंद्र शिंदे यांच्या नावावर आहे। राजेश चंद्रमलगरांकडून माल आलेला आहे। आम्ही चेकने माल मागवतो, चेक देतो, चेकने माल मागवतो, गव्हर्नमेंट टॅक्स भरतो, रिन्यू भरतो, सर्व क्लिअर असताना त्यांना माल गलत आल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं तर बा वारंवार तुमच्याकडून आमचं दुकान कमी चालायला लागलं, पहिले फुल चालायचं, कमी चालतंय, माल गलत येतोय। तर राजेश गराने ऐकून घ्यायला तयार नाही। तो म्हणत जे ते घ्या, डीलर एकच असल्यामुळे मजबुरीने माल उचलावा लागतो लोकांना। बरेचसे लोक कंप्लेंट करू शकतात पण काही लोक सामने येऊन नाही राहिलेत। फक्त माझ्या दुकानाचे गिराईक वापस जाऊ राहिले आणि माल गलत आलेले आहे। दारूबंदी खात्याला बी काल अधिकाऱ्यांना सांगितलं, सर म्हणतो बघा हे बाटल्यांमध्ये बॅच नंबर नाहीये, बॅच नंबर याच्यावर नाहीये, त्यानंतर याच्यात माल मध्ये घाण आहे, नकली माल आलेला आहे, गिरायकांची शिकायत आहे, वांत्या होत आहेत, चक्कर येत आहेत आणि आम्हाला हॉटेलमध्ये बरं वाईट बोलून लोक निघून जाऊ राहिलेत आणि नुकसान होऊ राहिलं। आमचं दुकान सुद्धा कमी चालतंय। दारूबंदी अधिकारी सांगितलं आम्ही चौकशी करतो, अहवाल दाखल करतो बा, एवढं त्यांनी मला आश्वासन दिले। आणि शक्यता राज्य उत्पादनकडे वरती बॉम्बेला बी जायचंय, हे खोके घेऊन कमिशनरकडे स्वतः मी जाणार आहे बा। माझी दखल जर इथल्या दारूबंदी खात्यांनी जर घेतली नाही तर मी डायरेक्ट वरती कमिशनरकडे माझ्या फॉर्च्युनरमध्ये खोके टाकून कमिशनरच्या ऑफिसमध्ये स्वतः घेऊन जाणार आहे। आज माझी स्वतःची गिराईकी सुद्धा कमी झालेली आहे। आज माझा धंदा खलास उरायला आणि दुकान चालत नाही। मी त्यांना कंप्लेंट केली माझ्या मॅनेजरनी, तो म्हणतोय जो माल आहे तो मिळेल, पटेल तर घ्या नाही तर नका घ्या। आम्ही सांगितलं, मागं बी कंपनी स्वतः ऑफिसला गेलोले, मागं 5-10 वेळा बोलो राजेश थोड़ा माल गलत आ रहा, देखो हमारी तरफ हमारा दुकान कम चल रहा, आणि तो म्हणतो जे मिळेल ते घ्या। आणि त्यानंतर मला 100 रुपये खोक्या मागं जास्ती आहे, काय कारण ते समजायला मार्ग नाही। लोकांना 100 रुपये कमी आहे आणि राजेंद्र वालचंद शिंदे यांना 100 रुपये खोक्या मागे जास्त लावतोय। आणि मी तो म्हणतो गलत अगर माल निघत असेल दारूबंदीने चेक करा आणि राजेश चंद्रमल गलाणी यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करायला पाहिजे दारूबंदी खात्याने आणि याला सोडायला नाही पाहिजे। जी तक्रार डुप्लिकेट माल आलेली ही तक्रार मागे नाही घेणार। त्यांनी चांगला माल देता पण त्यांचं चांगलंच नाव काढू ना। जो माल गलत आलेला आहे मी कसं काय माघार घेऊ, मी घेऊ नाही शकत ना, समजून घ्या। त्यांनी आता मला बदलून जरी दिला आणि म्हणतो दुसरा देतो, तो चांगला देईल आणि हा गलत माल आलाय, लोकांना आजारी पडलेत, चक्करीवर आहेत, वांत्यावर आलेत, माझ्या दुकानाचं नाव खराब, वालचंद बाबूजी ग्रुपचं नाव खराब केलं ना त्यांनी, तर मी माघार नाही घेऊ शकत कंप्लेंट। आणि जर मला दारूबंदी खात्याने जर न्याय नाही मिळाला, हे सारे खोके मी कमिशनर ऑफिसला घेऊन जातोय, स्वतःच घेऊन जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळे शहरातील चाकीर रोड भागात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात वाढीव वीज बिल तसेच वीज कनेक्शन कट करणाऱ्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करीत मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले। मनसेने अधीक्षक अभियंता असलेल्या पोणीकर यांच्या दालनात त्यांना वीज कनेक्शन करण्याबाबत जाब विचारत त्यांच्या टेबलावर फुटाणे फेकत आंदोलन केले। चने खायचे तुमचा पाहिजे चने काय पाहिजे तुम्ही नाही घ्यावं लागेल तुम्हाला चने नाही घ्यावं लागेल हे खाऊन आम्ही लोकांनी मुलं काढायचे का लोकांनी चने दोन दिवस काढायचे का
यावेळी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पौणीकर यांनी पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितल्यावर मनसेचे पदाधिकारी आणि पौणीकर यांच्यात वाद सुरू झाला। वीज बिल न भरणाऱ्या एका महिलेवर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दबाव टाकत त्यांना बिल भरण्यास सांगितले असता त्यांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून बिल भरले असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या प्राची कुलकर्णी यांनी अधीक्षक अभियंता यांना याबाबत जाब विचारला। यावेळी दागिने गहाण ठेवणे ही आमच्यासाठी गौण बाब असल्याचे अनोखे उत्तर अधीक्षक अभियंत्यांनी दिल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी त्यांची खुर्ची फेकत निषेध व्यक्त केला। धुळ्यात नाही, ऑल महाराष्ट्रामध्ये सगळेजण परेशान आहेत। आता मी म्हणते की 30% लोकांना नोकऱ्या आहेत, बाकी 70% लोकांनी काय करायचं। आणि हे लोक काय करतायत की वीज बिलवाले काय करतायत की त्यांच्या घरी जात आहेत आणि दुपारच्या वेळेस महिलांना त्रास देत आहेत, ते महिलांना। आणि त्यात बिल भरण्यात आम्ही वीज कट करू। आता आम्ही इथे जे प्रकार केला तर यांना आम्ही हे सांगितलं की एका महिलेचा काल मला फोन होता की तिचे मिस्टर काल गावाला गेले होते, ती सांगत होती 2 दिवस फक्त थांबा, 2 दिवस। तर ऐकलं नाही त्यांनी किंवा आम्ही कनेक्शन कट करणार। शेवटी तिने तिचं सोनं गहाण ठेवलं आणि तिने ते पैसे भरले आणि नंतर 2 दिवस थांबा, तुम्ही 2 दिवस थांबा नाही, इतका भरल्याने त्रास देतात। मी आता यांना म्हटलं की आता आमची चर्चा व्यवस्थित चालू होती, पण हा माणूस म्हणतो की आमच्यासाठी हे गौण आहे म्हणे, सोनं पिणं गहाण ठेवणं आमच्यासाठी गौण आहे, पैसे भरा, विषय संपला। ही बोलण्याची पद्धत समजता काय? जा ना इंडस्ट्रीजवाल्यांकडे जा, मोठे मोठे संस्था, कॉलेज, मॉल्स, तिथे जा ना तुम्ही, तिथे वीज कट करा बरं। एखादं तर दिसतं का? सगळीकडे झगझगाट दिसतो ना। अगदी प्रत्येक वेळेस सामान्य माणसाला वेठीस धरतात, प्रत्येक वेळेस सामान्य माणसाला वेठीस धरतात ते लोक। आणि हे इथून पुढे चालणार नाही। यांनी आता काय हे आता सगळ्यांनी व्यवस्थित ठरवावं धुळ्यामध्ये काय करायचं ते, नाहीतर हे प्रत्येक वेळेस नाही तर मी तर इथं कामच करू देणार ना ऑफिसर्स लोकांना। नवीन नाशिकमध्ये इंदिरानगर व अंबड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून प्रशासन शांत का, असा सवाल उपस्थित या आशयाची तक्रार दाखल करीत नितीन काळे हे गोल्फ क्लब येथे उपोषण सुरू केले आहे। यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होत आहे। यामुळे पाथर्डी फाटा येथे असलेले देशी दारू दुकान जवळील मटक्याचे अड्डा, सिमेंट्स कंपनी समोर पार्कीज वाईन शेजारील मटक्याचा धंदा, एक्सलो पॉइंट येथील नाल्याच्या शेजारील जुगार अड्डा, दत्तनगर ते घरकुल रस्त्या येथील देशी दारू शेजारील मटक्याचा धंदा, दत्त चौक येथील मटन मार्केट मधील मटक्याचा अड्डा, त्रिमूर्ती चौक देशी दारू दुकान शेजारील मटक्याचा अड्डा, भगतसिंग नगर येथील मटक्याचा अड्डा या सर्व ठिकाणी सर्रासपणे जुगारवर मटका असलेले धंदे चालवले जातात। तरी यावर तात्पुरती कारवाई केली जाते, त्यानंतर पुन्हा नव्याने हे धंदे सुरू केले जातात। यावर कायमस्वरूपाची कारवाई करून ते बंद करावे यासाठी गोल्फ क्लब हुतात्मा कोंढेरे मैदान येथे काळे यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात आले आहे। यावर प्रशासनाकडून कोणते ठोस पाऊल उचलले जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। आज मला उपोषणाचं बसायचं कारण एकच की अंबड इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याबाबत मी 8 तारखेला आयुक्त कार्यालय, आपले नाशिकचे पालकमंत्री भुजबळ साहेब, विभागीय अधिकारी, पोलीस कमिशनर, माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सर्वांना पत्र देऊनही आज 10 ते 12 दिवस झालेले आहेत, तरी पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये। आणि आज सुद्धा मी उपोषणाला बसलेला असून सुद्धा सर्व अवैध धंदे सर्व ठिकाणी चालू आहेत, तरी कुठल्या प्रकारची दखल आतापर्यंत घेतलेली नाहीये। यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो की पोलीस प्रशासन पुढे बांधलेलं आहे का? अजून पण कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाहीये। मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? सर्रासपणे पूर्ण सिडको परिसरात, पाथर्डी फाटा परिसरात गुन्हेगारी वाढलेली आहेत, चेन स्नॅकिंग चालू आहेत, महिलांची छेडछाड होते, दारूचे धंदे, मटक्याचे धंदे, गांजाचे धंदे व इतर अजून अनेक धंदे चालू आहेत, ते कुठल्याही प्रकारचे बंद केलेले नाहीये आणि अजून पण झालेले नाहीत। जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत उपोषणाला बसलेला राहीन मी। आणि माझ्या जीवास काही कमी जास्त झाले सर्रासपणे पोलीस जबाबदार राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे तालुका पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील नेर गावामध्ये पंकज चौधरी
या इसमाकडे काही जिवंत कारतुसांसह अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली होती। धुळे तालुका पोलिसांनी तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता सदर इसमाकडे 2 अग्निशस्त्र व 4 जिवंत कारतूस पोलिसांना आढळून आले। धुळे तालुका पोलिसांनी सदर पंकज चौधरी या इसमास ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील अग्निशस्त्र व जिवंत कारतूस देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। ताब्यात घेतलेल्या इसमाची पुढील तपासणी धुळे तालुका पोलीस करीत असून या इसमाने अग्निशस्त्र कोणाकडून व कुठल्या कारणासाठी घेतले यामागे काही घातपाताचा देखील कट आहे का, या सर्व बाबींची चौकशी आता धुळे तालुका पोलीस करीत आहे। 21 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PSI गोटे, PSI सागर काळे व आमचे गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार यांना अशी माहिती मिळाली होती की नेर गावामध्ये एक इसम आहे पंकज बाजीराव चौधरी, याच्याकडे काही अग्निशस्त्र आहेत आणि तिने तिला फोन ठेवलेला आहे अशी बद्दल माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने टीम त्या ठिकाणी रवाना करण्यात आली आणि त्यांनी सदर इसमास ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु त्याच्याकडे कसून चौकशी करता एक 15,000 रुपये किमतीचा देशी बनावट असलेला गावठी कट्टा, 4 जिवंत राऊंड आणि एक एअरगन 5,000 रुपये किमतीची, असा एकूण 22,000 रुपये किमतीचा जे अग्निशस्त्र आहे हे आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे भाग 6 गुन्हा नंबर 23/2021 आर्म्स ऍक्ट प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। त्यांनी हे शस्त्र कुठून आणले आहे त्याबद्दल माहिती घेण्याचं काम सुरू आहे। कामटवाडे पश्चिम परिसरातील वावरेनगर येथे गादी दुकानाला भीषण आग लागल्याने या ठिकाणी सुमारे 2 लाखांच्या वरती नुकसान झाले। ही आग लागण्यापूर्वी मालक सबारक खान हा काम करत होता। वेळेवर प्रसंगावधान राखत त्याला नागरिकांनी बाहेर काढले। यावेळी त्वरित अग्निशामक दलाच्या जवानांना ही आग विझवण्यासाठी यश आले। यावेळी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी पाहणी केली। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही। यावेळी नगरसेविका सुवर्णा मटाले, नगरसेवक तानाजी जायभावे, सामाजिक कार्यकर्ते दीपक मटाले उपस्थित होते। आवाज टीव्हीसाठी सोमनाथ क्षत्रिय, नाशिक। जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। कोरोनावर प्रतिबंध ठरणारी लस सध्या फ्रंटलाईन वॉरियर यांना दिली जात असून सर्वसामान्य नागरिकांना ही लस मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शने करीत याकडे लक्ष वेधण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की महामारी ठरलेल्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सध्या देशभरात कोविड योद्ध्यांना लस दिली जात आहे। ही लस सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। त्याची दखल घेत सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर निदर्शने करण्यात आली। सामान्यांनाही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याची मागणी आम्ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी तर्फे प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान यांच्याकडे आमची मागणी आहे। आणि आता जे अजून कोरोनाची लाट आता वाढण्याची शक्यता आहे आणि ती वाढतही आहे आणि याच्यावर जे प्रतिबंधक लस आहे कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड ही लवकरात लवकर गोरगरिबांसाठी ही सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत। कोरोना योद्ध्यांना तर त्यांनी दिलेलंच आहे, त्यासाठी आम्ही आदरही करतो, पण कोरोना योद्ध्यांनी जे आतापर्यंत पोहोचलेले आहे पण तरीही काही जणांनी अजून ते घेतलेली नाहीये, ती लस अजून त्यांनी घेतलेली नाहीये आणि हे आता काही लग्न कार्य आता जे सुरू आहे आणि होणार आहे त्याच्यावर तर प्रतिबंधक घातलेलंच आहे, पण अजूनही जनता याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान यांच्याकडे आम्ही ही मागणी करत आहोत की महाराष्ट्रात सर्वसामान्य घटकापर्यंत गोरगरिबांपर्यंत कोविडची जी लस आहे ती पोचवावी यासाठी आम्ही आज निवेदन कलेक्टर साहेबांना देत आहोत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सरोज कदम, मालती पाडवी, तरुणा पाटील, मीनाक्षी पाटील, माधुरी पाटील, रोहिणी कुवर, सरोज पवार, प्रीतम देशमुख आदी सहभागी झाले होते। 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी महिला झाडांना दोरा बांधून आपली इच्छा प्रकट करतात।
मात्र झाडांना दोरा आवळल्याने झाडांना त्रास देतो। याकडे लक्ष वेधण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानाने झाडांना घट्ट बांधलेले दोरे काढले। शिवाय झाडांना दोरे बांधण्यापेक्षा आपल्या पतीच्या नावाने झाड लावा आणि ती जगवा असे आवाहन करण्यात आले। शहरातील जुना औसा रोड भागात हा उपक्रम राबवण्यात आला। आवाज टीव्ही साठी नामदेव तेलंगे, लातूर। आपल्या पतीच्या नावाने झाड लावून त्या झाडाला वाढवा, झाडे लावा, झाडे जगवा। जय वसुंधरा। चिखली ग्रामपंचायत सरपंच वृंदावणी जाधवर, बापू जाधव, ग्रामपंचायत सदस्य मार्तन भोजने, तेजस सुरवसे यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता करण्यात आली। 2014 साली मोदी सरकारने देशभरात स्वच्छता अभियानाची घोषणा केली। वृंदावणी जाधवर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली गावात स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। या मोहिमेला ग्रामस्थांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला। रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झाली होती। ही बाब लक्षात येताच सरपंच यांनी स्वच्छता मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या। ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी सरपंच वृंदावणी जाधवर, उपसरपंच बापू जाधव, ग्रामविकास संजय राठोड, मार्तंड भोजने, तेजस सुरवसे, संजय गोडसे, बापू जावळे, दत्ता बन, बालाजी कोळी, पोलीस पाटील प्रमोद महामुनी, विकास जाधव, व्यंकट जाधव, पवन जाधव, सर्व आशा सेविका तसेच सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते। आवाज टीव्ही साठी आशा वाघ, उस्मानाबाद। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक केला आहे। मात्र रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर अनेक नागरिकांनी मास्कचा वापर बंद केला होता। तसेच कारवाईतही शिथिलता आली होती। त्यामुळे आता पुन्हा मास्कचा वापर न करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संयुक्त टीमने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर। मूर्तिजापूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्राम मधापुरी येथील आदिवासी समाजाच्या शेतमजुराचे 3 पत्रे व गवताचे असलेले घर 23 फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री 3:30 वाजेच्या दरम्यान अचानक कोसळले। यावेळी घरात 4 जण झोपत होते। मात्र सुदैवाने दैव बलत्तर म्हणून जीवितहानी टळली असल्याची घटना घडली। आदिवासी समाजातील शेतमजूर बाळू सुखदेव सोळंके वय 65 वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतमजुरी करून त्यांचा कुटुंबाची गुजराण करतात। ते पत्नी, मुलगा, सून व 2 लहान नातवंडांसह गावातील 3 पत्रे व गवताच्या घरात वास्तव्य करीत होते। त्यांना आदिवासी महामंडळांतर्गत शबरी योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले आहे। मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस हे मधापुरी येथे दौऱ्यावर आले असताना 3 महिन्यापूर्वी बाळू सोळंके यांच्या घराची पाहणी केली होती। याबाबत मूर्तिजापूर पंचायत समिती शबरी घरकुल योजनेचे समन्वयक पंधेकर यांना सूचना केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मात्र घर शिकत होऊन सुद्धा स्थानिक प्रशासनाने वेळ काढू धोरणामुळे दखल घेतली नाही। अखेर 23 फेब्रुवारीच्या उत्तरात्री सोळंके कुटुंबातील सदस्य गाढ झोपत असताना अचानक घर अंगावर कोसळले। दैव बलत्तर म्हणून जीवितहानी टळली। यावेळी बाळू सोळंके यांच्या पत्नीसोबत जंगलात रखवालदारी करण्यासाठी गेले होते। घरात त्यांचा मुलगा, सून, 2 लहान नातवंडे झोपलेली होती। त्यांच्या घरातील वापरायच्या सामान, धान्य व इतर संसारोपयोगी वस्तूंची नासधूस झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। यावेळी मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे, ग्रामसेवक रवी राठोड, पटवारी श्रीकांत पाटील तसेच पोलीस पाटील रमेश सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन आर्थिक सहाय्य केले। प्राधान्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील गरजू लाभार्थ्यांना त्वरित घरकुल मंजूर करून त्यांना तातडीने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी यावेळी उपस्थित जनतेकडून करण्यात आली। आवाज टीव्ही न्यूज साठी दिलीप जाधव, मूर्तिजापूर। बाळू सुखदेव सोळंके, राहणार मधापुरी, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। ग्रामपंचायतला आमच्या घर असताना आम्ही ग्रामपंचायत सरपंच सगळ्या लोकांना आम्ही सांगितलं। 3 वर्षापासून आम्ही सांगून थकलो बा। आम्ही गरीब परिस्थिती असताना या लोकांना आमचा काही फायदा घेतला नाही सर। तर कसं आता आमचं घरं पडले तर आम्ही कसं कुठे राहतो? हे लेकर बाळ आमच्या झाडाखाली बसले आहे। आता याच्या पुढे ग्रामपंचायत लोकांनी आमची मदत करा, नाही तर आम्ही ग्रामपंचायत त्यांनी खुल्लं करावं, आम्ही तिथं राहतो असा विद्यार्थी आहे बा। पिंजर येथे आज रोजी मास्क न लावणाऱ्या 10 जणांविरुद्ध पिंजर पोलिसांची दंडात्मक कारवाई केली। हॉटेल व्यवसाय, किराणा दुकान, पानटपरी यांच्या विरुद्ध कारवाई केली। संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे
उल्लंघन करणाऱ्या 10 जणांविरुद्ध बुधवारी पोलिसांनी कारवाई करून 2000 रुपये दंड वसूल केला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरी सुद्धा काही नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन केले जात आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. पिंजर पोलीस स्टेशनचे निरीक्षक महादेव पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली भिकासिंग जाधव, रोशन पवार, नागेश ठाकरे, मंडळ अधिकारी श्रवण भुराडी व तलाठी हळदे ग्रामपंचायत शिपाई आयुब शहा यांच्या पथकाने बुधवारी मास्क न पाळणाऱ्या वाहन चालक व नागरिकांविरुद्ध कारवाई केल्या. या कारवाई 2000 रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रतिनिधी दिलीप जाधव, पिंजर. एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यातील तथाकथित मद्यसम्राट राजेंद्र गलानीवर गुन्हा दाखल करा, देशी दारू विक्री केंद्राच्या संचालिका शिल्पा शिंदे यांची मागणी. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात मनसेचा राडा. दोन अग्निशस्त्रासह 4 जिवंत कारतूस बाळगणाऱ्या इस्माच्या धुळे तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या. कामटवाडे पश्चिम परिसरातील वावरे नगर येथे गादी दुकानाला भीषण आग. सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस द्या, राष्ट्रवादी महिला आघाडीची मागणी. झाडांना दोरा आवळण्यापेक्षा पतीच्या नावाने झाड लावा, वसुंधरा प्रतिष्ठानाने केली जनजागृती. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.